तुमच्यापैकी बरेच लोक असे असतील ज्यांना काबुली चण्यापेक्षा आपला गावरान देसी चण्याची भाजी खूप आवडत असेल. तर आता आपण तीच भाजी करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं चणे रात्रभर भिजत ठेवले होते. आता 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि शिजताना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे, त्याच्यामुळे चण्याला टेस्ट चांगली लागते. आता कढई गरम करून तेल टाकलं, जिरं मोहरी तडतडून घेतली की मोठ्या साईजचा एक कांदा घेतला, तो बारीक चिरला आणि लाल होईपर्यंत तो पण भाजून घेतला. मग यामध्ये टाकायचं आपल्याला हिरवं वाटण. हिरवं वाटणामध्ये ओलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर असं सगळं बारीक करायचं आहे. त्याला तेल सुटलं की मग याच्यामध्ये हळद, लाल तिखट, चिकन किंवा मटण मसाला असेल तो टाका आणि मीठ टाका आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा. मग याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो घेऊन त्याची ग्रेव्ही करून ती टाकायची आहे. आता हा सगळा मसाला 1 मिनिट चांगला परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं की मग तेल सुटेपर्यंत पुन्हा हा मसाला भाजून घ्यायचा. घाई करायची नाही. मसाला भाजताना जेवढा मसाला तुम्ही भाजाल तेवढी भाजीला टेस्ट अप्रतिम येते आणि कटसुद्धा येतो. तर इथं मी चणे मसाल्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या हवे त्या प्रमाणात ॲडजस्ट करू शकता. आता इथं मी पाणी टाकलेलं आहे आणि आता 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर भाजी मस्त शिजवून घ्यायची. बघू शकता मस्त त्याला तर्री आलेली आहे आणि एकदम चमचमीत आणि झणझणीत चण्याची आमटी आपली तयार झालेली आहे. ही भाकरी, भाजी, पोळीसोबत, भातासोबत खूप छान लागते. चण्यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, आयर्न आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम सगळ्यात चांगल्या प्रमाणात असतं. मग तुम्ही या पद्धतीने नक्की भाजी ट्राय करून बघा. आवडतं लाईक, शेअर, सबस्क्राईब तेवढं नक्की करा.